नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 भाग 1 विषयाचा सराव पेपर अभ्यासणार आहोत। हा पेपर 24 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1 गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात। उत्तर आहे शर्करा। 2 माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंबही असतो। उत्तर आहे भावनाशील। ब चुकी बरोबर ते लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1 जन्मतःच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात। हे विधान चूक आहे। 2 आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो। हे विधान चूक आहे। क योग्य जोड्या लावा। हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे। 1 रक्ताभिसरण। उत्तर आहे हृदय। 2 श्वसन संस्था। उत्तर आहे फुफ्फुसे। 3 चेतासंस्था। उत्तर आहे मेंदू। 4 पचन संस्था। उत्तर आहे जठर। प्रश्न दुसरा अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1 कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर शरीराचे योग्य पोषण होत नाही, याला कुपोषण असे म्हणतात। 2 व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते। 3 संसर्गजन्य रोग म्हणजे काय? उत्तर जे रोग रोगजंतूमुळे होतात आणि एका माणसाकडून दुसऱ्याला ज्या रोगांची लागण होते त्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात। ब टिपा लिहा। हा प्रश्न 2 गुणांसाठी असून कोणत्या तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत। 1 लसीकरण। उत्तर शरीरामध्ये रोगप्रतिकार क्षमता विकसित करण्यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जेव्हा लसी देण्यात येतात तेव्हा त्याला लसीकरण असे म्हणतात। 2 आनुवंशिकता। उत्तर आपल्या आईवडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मतःच येणे याला आनुवंशिकता असे म्हणतात। 3 पाचक रस। उत्तर पचनक्रियेत खाल्लेल्या अन्नात बदल घडवून आणणाऱ्या पदार्थांना पाचक रस असे म्हणतात। क खालील उपप्रश्न सोडवा। हा प्रश्न 10 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1 तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? उत्तर तंबाखू सेवनाने तोंडात व्रण पडतात, त्यांच्या मोठ्या जखमा होऊन नंतर गाठी होतात, तोंडामध्ये कर्करोगाचा त्रास सुरू होतो, तंबाखू पोटात गेला तर अन्ननलिकेचाही कर्करोग होतो, पोटाच्या इतर तक्रारी देखील सुरू होतात, कर्करोगाच्या औषधोपचाराचाही त्रास होतो, बऱ्याचदा मृत्यू संभवतो। 2 पुढील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा। अ खनिजे। उत्तर आहे पालेभाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य। ब पिष्टमय पदार्थ। उत्तर आहे बटाटा,
साबुदाणा, भात, पोळी। 3. कारणे लिहा। गावात कॉलऱ्याची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे। उत्तर, कॉलरा या रोगाचे जंतू रोग्याच्या विष्ठेमार्फत पाण्यामध्ये पसरले जातात। असे पाणी प्यायल्यामुळे कॉलऱ्याचा प्रसार होतो। गावाच्या सामायिक स्रोताचे पाणी जर कॉलऱ्याच्या रोगजंतूंनी दूषित झाले तर कॉलऱ्याची साथ पसरते। अशा वेळी पाणी उकळून प्यायल्याने त्यातील रोगजंतू नाश पावतात व आपले आरोग्य धोक्यात येत नाही। म्हणून गावात कॉलऱ्याची साथ पसरली असता पाणी उकळूनच प्यावे। 4. भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो? उत्तर, आपल्या शरीरात अन्ननलिका आणि श्वासनलिका यांची सुरुवातीची टोके एकमेकांजवळ आहेत। त्या दोघांमध्ये एक झडप आहे। जेव्हा आपण गिळण्याची क्रिया करतो तेव्हा श्वासनलिकेचे तोंड बंद राहते, पण आपण भरभर जेवत असलो तर हे अन्न श्वासनलिकेत जाते। शरीराच्या समन्वय राखण्याच्या प्रवृत्तीमुळे आपोआपच ठसका लागून हे अन्न बाहेर फेकले जाते। अशा रीतीने ठसका ही सुरक्षित राहण्यासाठी होणारी क्रिया भरभर जेवताना होऊ शकते। 5. खालील तक्ता पूर्ण करा। तर खाली काही जीवनसत्व दिलेले आहेत। या जीवनसत्वाच्या अभावाने होणारे विकार तुम्हाला लिहायचे आहेत। तर पहिले जीवनसत्व आहे ए जीवनसत्वाच्या अभावाने रातांधळेपणा येतो। तसेच डी जीवनसत्वाच्या अभावाने हाडे कमकुवत व ठिसूळ होतात। 6. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला। उत्तर, मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागीन। स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून जाणून घेईन। 7. श्वसन संस्थेच्या या आकृतीत बाणांनी दाखवलेल्या निरनिराळ्या भागांची नावे लिहा। तर खाली श्वसन संस्थेची आकृती दिलेली आहे व या ठिकाणी तुम्हाला बाणाने दर्शवलेले भाग ओळखून लिहायचे आहेत। तर नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल हे ते भाग आहेत। तर याप्रमाणे तुम्हाला भागांची नावे लिहायची आहेत। प्रश्न 3. खालील चित्रात नदी काठचा देखावा आहे। येथे कोणकोणती कामे चालू आहेत व त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होईल ते 5 ओळीत लिहा। हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे। तर खाली नदीकाठच्या देखाव्याचे चित्र दिलेले आहे। तर या ठिकाणी कोणती कामे चालू आहेत हे लिहून त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होईल ते लिहायचे आहे। उत्तर, माणूस गुराला धुत आहे। 2. बायका कपडे धुत आहेत। 3. एक मुलगा शौच आटोपून उभा आहे। 4. एक माणूस व एक बाई पिण्यासाठी पाणी नेत आहे। 5. मुले पोहत व डुंबत आहेत। या सर्व बाबींमुळे नदीचे पाणी दूषित होत आहे। हेच पाणी पिण्यासाठी वापरले तर आरोग्यावर गंभीर परिणाम होतील। पोटाच्या विकारांच्या साथी येतील। तर याप्रमाणे तुम्हाला परिणाम लिहायचा आहे। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी द्वितीय सत्र परीक्षा परिसर अभ्यास भाग 1 विषयाचा सराव पेपर अभ्यासलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।